आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की या गंभीर विषयासंदर्भामध्ये जी आपण संवेदनाने जाणीव दाखवली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो. या पत्रकार परिषदेचा जो विषय आहे तो हा विषय फार मोठा गंभीर स्वरूपाचा विषय आहे. गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर महानगरपालिका ही खास करून गरीब कष्टकरी आणि अल्पसंख्याक समुदायाच्या वसाहतींना टार्गेट करत मागच्या वर्षभरामध्ये त्यांनी जवळजवळ 1,500 विविध ठिकाणच्या झोपड्या पाडलेल्या आणि लोकांना बेघर केले. आणि आता माननीय न्यायालयाचा निर्णय पारित झाल्यानंतर त्यांनी माननीय न्यायालयाच्या निर्णय झाल्यानंतर संविधानाची आणि कायद्याची कोणतीही अंमलबजावणी न करता आणि संविधान आणि कायद्याचा कोणताही सन्मान न करता गेल्या 15 दिवसापासून इथल्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या हजारो झोपड्या पाडून त्यांनी या संभाजीनगरमध्ये अश्रूंचा महापूर उभा केला. हजारो लोक बेघर केले. 50-50, 7-7 वर्षापूर्वी या शहरामध्ये निळ्या झेंड्याखाली विविध आंबेडकरी नेत्यांनी लोकांना घेऊन संघर्ष केला आणि या शहरामध्ये बाहेरून आणलेल्या लोकांच्या वसाहती निर्माण केल्या. या संघर्षामध्ये माझाही सहभाग होता. लोकांनी त्याच्यावर प्रगती केली. पुराच्या झोपड्याच्या पत्र्याच्या झाल्या. नंतर लोकांनी तिथं पक्की बांधकामं केली आणि आता अतिक्रमणाच्या नावाखाली आणि बेकायदेशीर बांधकामाच्या नावाखाली पुन्हा एकदा गावकुसाबाहेरून गावामध्ये आलेल्या गरीब लोकांना गावकुसाच्या बाहेर काढण्याचं आणि बेघर करून त्यांना लाचार होण्याचं काम संभाजीनगर महानगरपालिकेचे कर्मचारी आणि आयुक्त साहेब करत. यासाठी त्यांनी हजारो पोलिसांचा बंदोबस्त वापरलेला आहे. शेकडो JCB वाहनं, पोकलेन वाहनं आणि ट्रकाचा वापर केलेला आहे. यावर वेगवेगळे प्रवाद आहेत. लोक भयभीत आहेत. अतिक्रमणाची मोहीम अडवायला कोणी पुढे येत नाही. लोकांच्या पुनर्वसनाची मागणी कोणी करत नाही. आज लोकांना अन्न पाणी गोड झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना रात्र आणि दिवसही कळायला तयार नाही. अशा अवस्थेमध्ये अश्रूंच्या या वाहणाऱ्या ह्याच्यामध्ये सरकारला दयामाया राहिलेली नाही. लोकांनी ज्यांच्यावर गेल्या 40-50 वर्षात आम्हाला सोडून विश्वास ठेवला हे सर्वच नेते आणि कार्यकर्ते आता गायब झालेले आहेत आणि लोकांच्या पडलेल्या संसाराच्या मळ्यावर विचारपूस करायलाही औरंगाबादमधला नगर कार्यकर्ता किंवा कोणताही नेता आतापर्यंत आहे. त्यामुळे या पडलेल्या आणि पडणाऱ्या झोपडपट्टीवासियांनी गेल्या 7-8 दिवसापासून माझ्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला आणि त्याचा जो टाव आहे तो टाव ऐकून मी ठरवलेला आहे की भारतीय दलित काँग्रेसच्या झेंड्याखाली एकाही औरंगाबादच्या नागरिकाला आम्ही बेघर होऊ देणार नाही. आणि या बेघर न होऊ देण्यासाठी या लोकांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. लाडकी बहीण योजना ही सरकारची आहे, परंतु आज ज्यांची घरं पडलेली आहे, ज्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, त्या फक्त माझ्या लाडक्या बहिणी आहेत आणि या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातले अश्रू आम्ही जास्त काळ बघू शकणार नाही. त्यामुळे त्यांचे विस्कटलेले संसार उभे करणं आणि एकाही नागरिकाला या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये बेघर होऊ न देणं त्याचा कयास आम्ही ठेवलेला आहे. आणि यासाठी सर्व झोपडपट्टीवासियांना एकत्र घेऊन एक मोठ्या महापंचायतीचं आयोजन, झोपडपट्टीच्या महापंचायतीचं आयोजन येत्या 10 दिवसामध्ये आपण औरंगाबाद शहरामध्ये, संभाजीनगर शहरामध्ये करणार. या महापंचायतीमध्ये झोपड्या पडलेले आणि उद्या पडणार असलेले असे हजारो नागरिकांनी सहभागी व्हावं असं आव्हान करण्यासाठी आम्ही ही परिषद घेतलेली आहे. या महापंचायतीमध्ये लोकांनी बेघर होऊ नये आणि तिथं चलकोगिरी न करता आणि कोणताही स्वार्थी उद्देश न चुकता फक्त लोकांना बेघर होऊ नये या उद्देशाने जे नेते कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करून आमची इच्छा आहे की हा प्रश्न माणुसकीचा आहे. या ठिकाणी झोपड्या पडल्या नाही तर माणुसकी पडलेली आहे आणि हा माणुसकीचा झेंडा उभा करण्यासाठी जे येतील त्या सर्वांना आम्ही सामावून घेऊ. परंतु यापुढे संभाजीनगरचं झोपडपट्टीचं आंदोलन या कोणत्याही पक्ष संघटनांच्या बरोबर न जाता
किंवा एका विशिष्ट समाजाबरोबर न जाता सर्व झोपडपट्टीवासियांना बरोबर घेऊन भारतीय दलित पक्षाच्या झेंड्याखाली कसं लढायचं, कसं आणि झोपडपट्टीवासियांनी कसं काय काय म्हणजे कायदेशीर काय, रस्त्यावर काय, प्रशासकीय काय, कोणती रणनीती ठरवायची, ही रणनीती या महापंचायतीमध्ये आम्ही जाहीर करणार आहोत. त्यामुळं येत्या 10 दिवसामध्ये पडलेल्या आणि न पट्टार असलेल्या झोपडपट्ट्यांच्या संरक्षणासाठी आणि एक औरंगाबाद शहरातला माणूस बेघर होणार नाही यासाठी या महापंचायतीचं आयोजन करण्यात आलेले आणि ही महापंचायत आमचे मराठवाडीचे अध्यक्ष अशोक बोर्डे साहेब हे येत्या 10 दिवसांमध्ये नेमले. इथं आंबेडकर कृती समिती आहे, समाजाच्या हितासाठी काही काम नाही करत आहे आणि एवढे घर पडत आहेत, अजूनही त्यांनी ॲक्शन घेतली नाही. इतर विषयावर बरोबर ते हात घालतात, त्याबद्दल काय म्हणणे दाबून नाही, घाबरायचा प्रश्न नाही, परंतु आत्ता मी ज्या प्रश्नावर आलो तो विषय महत्त्वाचा झोपडपट्टीचा. हे डेव्हलपमेंटला तुम्हाला गरज आहे, जे महानगरपालिका अतिक्रमण काढून डेव्हलपमेंट करते. माझं स्पष्ट मत आहे, महानगरपालिका विकासाचं राजकारण करत नाही, महानगरपालिका विकास करतच नाही. डेव्हलपमेंट हा शब्द महानगरपालिकेला कळलेला नाही, त्यामुळं महानगरपालिका फक्त विनाश करते. त्यामुळे संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तांना आमचं स्पष्ट सांगणे की हा लोकांचा विनाश थांबवा, लोकांच्या दैनंदिन आयुष्य उद्ध्वस्त करून लोकांच्या माड्यावर आणि माणुसकीच्या माड्यावर तुम्ही विकास करू नका. आणि या संदर्भातलंच काय भूमिका आहे ती भूमिका आयोजित करण्यासाठी आम्ही सविस्तर भूमिका मांडणार आहोत. त्यासाठी ही महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं. औरंगाबादचे पालकमंत्री सुद्धा हे समाजाचे मत ते खामून बसले जातात. आम्ही सरकारच्या विरोधात आहोत आणि ते सरकार आहे, त्यामुळे त्यांच्या संदर्भात काय आहे ते आम्ही महापंचायतीतच कुठं आंदोलन करणार आहे का काय करणार, महापंचायतीत करू आम्ही. ते आंदोलन करायचं, कायद्यात लढायचं का छोटा मारायचं, त्यांचा जो काही निर्णय असेल तो निर्णय महापंचायत होईल आणि तिथं उपस्थित असलेल्या लोकांच्या साक्षीने. आजची जी प्रेस घेतली तुम्ही, काय विषय मागते तुम्ही ते म्हणता की तेव्हा म्हणणार आहे तुम्ही, आता काय म्हणणार आहे? आता एवढंच आहे की या सर्व भयभीत झालेल्या लोकांना एकत्र करून लोकांना बेघर होऊ न देण्यासाठी सर्व एकत्र बसून आम्ही या अतिक्रमण हटवाच्या विषयी विचारविनिमय करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी महापंचायतीचं आयोजन करतो. आणि ही महापंचायत काय मोठ्या प्रमाणावर असेल आणि महापंचायत हेच एक आंदोलन असेल. नाही, तुमच्याकडे आकडा आला का असा किती समाजाचे किती घरं पडले, काय नुकसान? आत्तापर्यंत आमच्याकडे असा आकडा आलेला आहे, वर्षभरामध्ये संभाजीनगर महापालिकेने जवळजवळ वर्षभरामध्ये तर जवळजवळ त्यांनी 8 ते 9 हजार लोकांना दिलं. वेगवेगळ्या संघटना आहेत सर, त्यांच्या पद्धतीनं ते पण लढा देत आहेत. तर तुम्ही सगळ्या संघटना मिळून एकत्र काम करणार आहेत का? जो त्याच्या पद्धतीने लढा देतो त्या सर्वांना माझी शुभेच्छा आहे. परंतु झोपडपट्टीचा लढा हा बॉम्बेमध्ये असो पुण्यामध्ये असो हा फक्त भारतीय दलित पक्षाच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढतो. आणि बॉम्बेमध्ये आणि पुण्यामध्ये ज्याही वसाहती आहेत त्यातल्या बऱ्याचशा वसाहती ज्या ज्यावेळेस पडतात त्या दलित पक्षाचा झेंडा त्यांना संरक्षण देतो. आणि हा लोकांच्या जीवन मारण्याचा प्रश्न, त्यामुळे जीवन मारण्याचा प्रश्न असल्यामुळं या आंदोलन भारतीय दलित पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही चालवणार. ज्यांना आमच्याबरोबर यायचं त्यांचं वेल अँड आम्ही स्वागत करू, परंतु आंदोलन हे भारतीय दलित पक्षाच्या झेंड्याखाली चालेल, आमच्या ताकदीने आम्ही चालू. तशी काय तारीख वगैरे ठरली? महापंचायतीचे 10 दिवसामध्ये आम्ही आयोजन करू आणि महापंचायत हेच आंदोलन असेल. कधी करणार? 10 दिवसामध्ये आता आम्ही मैदानाचे बघतोय, एक मोठं मैदान भेटलं लोकांना सविस्तर बसायला. संघटना पण तुम्हाला संघटना पण जे येतील त्या भूमिकेबरोबर त्यांना घेऊन आम्ही सबूत जाऊ आणि यायचं का नाही यायचं तो हा त्यांचा सर्वोच्च प्रयत्न आहे, त्यांची स्वायत्ता. संजय नगरचे जे कमान पाडली गेलेली आहे ते चुकीचंच काम झालेलं आहे. परंतु मी असं ऐकलो आहे, याचा एका प्रवासात मी काही लोकांशी बोललो, त्यात मानपाडी जी कमान पुन्हा बांधून देण्याचं काही लोकांना आश्वासन दिलेलं आहे. परंतु आपल्या माध्यमाने जर ते कमान महानगरपालिका बांधत नसेल तर मी स्वतः काही दिवसांनी उभं राहून ती कमान समाजाच्या वतीनं बांधली. कारण बाबासाहेब आंबेडकरांची कमान ही सरकारच्या पैशानेच बांधली पाहिजे असं नाही, बाबासाहेबांच्या नावासाठी आम्ही जाळून घेतलेलं आहे. त्यामुळं बाबासाहेबांच्या नावाची कमान
सरकारने म्हणून न म्हणून आम्ही स्वतः उभं राहून काढतो. जालना रोडवर सर दूध हॉस्पिटल समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा त्याचीही खबर भेटली की ते पुतळा सुद्धा पाडण्यात येणार आहे. आळू देणार नाही, पुतळ्याची जागा आळू देणार नाही. चिकट ठाण्यात सुद्धा एक पुतळा आहे त्या पुतळ्याचे काढून ते दुसऱ्या ठिकाणी बसवण्याचं आता ते काय झालेलं आहे, औरंगाबाद शहर आता बरंचसं बदललेलं आहे. या 10-15 वर्षात औरंगाबाद शहराच्या वस्त्यामध्ये मी काही फिरलेलं नाही आणि इथं मी बोलणार आणि स्थानिक लोक वेगळा निर्णय घेणार. त्यापेक्षा मी फक्त जालना रोडचा जो 7 फुटी जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये वेळ आली तर